मनाला एकदम चांगलं वाटते की जे माझ्या वडिलांनी गेली 5 वर्ष माझे आमदार असून देखील काम केलेलं आहे याचा मला आनंद होतो। कोल्हापूरचा फुटबॉल आणि कोल्हापूरातल्या युवकांसाठी रोजगार असे बरेच मुद्दे घेऊन आम्ही दान स्वरूपात त्यांचा आशीर्वाद आम्हाला देतील ह्याची निश्चित मला खात्री आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। आदरणीय राजेश क्षीरसागर साहेबांचे चिरंजीव पुष्कराजदादा क्षीरसागर आपल्या सोबत आहेत, जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। दादा नमस्कार। नमस्कार। तर काय या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रचारादरम्यान फिरताय तर काय प्रतिसाद नेमका कसा जाणवतोय? नाही, लोकांचा अतिशय एकदम पॉझिटिव्ह प्रतिक्रिया जाणवत आहे आणि साधारण लोकांची एक इच्छा आहे की राजेश क्षीरसागर साहेबांना पुन्हा विधानभवनात बघायची। विरोधक जे फेक नेगेटिव्ह नॅरेटिव्ह जे सेट करत आहेत ते लोक जाणून आहेत आणि विरोधक आपल्या मतदान स्वरूपात त्यांचा आशीर्वाद आम्हाला देतील ह्याची निश्चित मला खात्री आहे। या निवडणुकी दरम्यान युवकांना काय आव्हान कराल? युवकांना मी आव्हान करणार आहे की येणाऱ्या पुढील काळात कोल्हापूरचा एक चांगला विकास करण्याचं आमचं विजन आहे आणि निश्चितपणे आम्ही करणार आहे आणि आधी देखील केलेलं आहे। गाठीबिटी घेताय तुम्ही नागरिकांच्या, तर कशा प्रकारे तुम्हाला अनुभव येतोय लोकांच्यात गेल्यानंतर लोक त्यांचे बरेच प्रतिक्रिया जे क्षीरसागर साहेबांच्या बाबतीत त्यांनी जे काम केलेलं आहे त्या बाबतीत देत आहेत आणि अतिशय मनाला एकदम चांगलं वाटते की जे माझ्या वडिलांनी गेली 5 वर्ष माझे आमदार असून देखील काम केलेलं आहे याचा मला आनंद होतो त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर। दादा कोणती मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय? येणाऱ्या पुढील काळात आम्ही जे मुद्दे घेऊन पोहोचणार आहोत ते म्हणजे युवकांचा विकास, त्याचबरोबर ज्येष्ठांना काय तर आपण विरंगुळा केंद्र अशा पद्धतीनं त्यांचा एक एंटरटेनमेंट होऊ शकते। त्याचबरोबर कोल्हापूरचा फुटबॉल आणि कोल्हापुरातल्या युवकांसाठी रोजगार असे बरेच मुद्दे घेऊन आम्ही येणाऱ्या पुढील समोर लोकांसमोर जाणार आहोत। तर आता आपल्यासोबत होते क्षीरसागर साहेबांचे चिरंजीव पुष्कराजदादा यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली, त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी त्यांचा आभार मानतो आणि या एपिसोडमध्ये थांबतो। कॅमेरामॅन प्रेमसह समीर, कोल्हापूर। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।